शाळेत पालक सभेचे आयोजन केले होते तेव्हा तिथे एक पोलीस अधिकारीही आले होते. पालक सभा भरवली गेली व पोलीस अधिकारी बोलण्यास उभे राहिले व त्यांनी विचारले की तुमच्यापैकी किती जण फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या सोशल साईट वापरतात. त्यावेळी जवळजवळ सर्वांनी आपले हात उंचावले. तेव्हा त्यांनी एका पालकाला विचारले की तुमचे फेसबुक फ्रेंड्स किती आहेत. तो इसम छाती टाकून बोलला, साहेब 5,000. सगळेजण आग वाजून पाहू लागले. पुढचा प्रश्न पोलीस अधिकाऱ्यांनी विचारला, यातल्या किती जणांना तुम्ही प्रत्यक्षात ओळखता किंवा भेटला आहात. आता मात्र त्या व्यक्तीला काहीच कळेना व तो व्यक्ती बोलला, फार फार तर 1,000 लोकांना ओळखतो. पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना बसायला लावले व त्यांनी पुढे सांगितले की बघा, म्हणजे 4,000 व्यक्तींचा त्यांच्याशी फक्त फेसबुक परिचय आहे. आमच्या रोजच्या निरीक्षणात असे आढळून आले आहे की दर 5 माणसाच्या मागे एक क्रिमिनल माइंड असते. येथे घरातल्यांवर विश्वास ठेवणे अवघड झाले आहे व आपण सहजपणे कुणाचीही फ्रेंड रिक्वेस्ट सहजपणे ऍक्सेप्ट करतो. आमच्या पोलीस स्थानकात एक केस आली होती. 5 वर्षांची मुलगी बेपत्ता आहे म्हणून. खूप तपास केला व नंतर खूप धक्कादायक सत्य समोर आले. बेपत्ता झालेल्या मुलीचा शाळेतील पहिला दिवस होता. त्या मुलीची शाळेसाठी सर्व तयारी करून झाल्यावर तिच्या वडिलांनी एक मुलीचा छान फोटो काढला व फेसबुकवर अपलोड केला. 4 दिवस ती मुलगी शाळेत गेली व 5व्या दिवशी गेली ती परत आलीच नाही. तपासात असे आढळून आले की एक इसम शाळेत फेसबुकवरचा फोटो घेऊन आला होता व मुलीच्या घरी प्रॉब्लेम झाला आहे व त्यामुळे मी तिचा काका तिला घ्यायला आलो आहे असं म्हणून घेऊन गेला. अजून चौकशी केल्यावर कळाले की ही मुलगी त्यानंतरच्या 24 तासांच्या आत भारताबाहेर पळवली गेली. कारण ही क्रिमिनल लोक असे असतात की फोटो टाकला की आपल्या फास्ट साखळीने सर्व कागदपत्रे आधीच तयार करून ठेवतात व दिवस ठरवून पळवून नेतात. त्यानंतर नाही पैशाची मागणी आली ना कुठला फोन. 3 वर्ष झाली ती मुलगी अजून बेपत्ता आहे. पालकांनो, आता यात चुकी कोणाची? आपल्याच एका क्षुल्लक चुकीमुळे आपण मुलगी गमावून बसलो आहे हे त्या बापाला किती खोचत असेल. आपण का अपेक्षा करतो की आपल्या फोटोंवर किंवा तत्सम गोष्टींवर लाईक मिळावं, बाहेरच्या व्यक्तीकडून कौतुक मिळावं व तेही अंगठा दाखवून 2-4 कमेंटसाठी? आपल्या घरातील व्यक्ती कौतुक करीत नाहीत का म्हणून आपण आपल्या कुटुंबाच्या व्यक्तीचं सुरक्षित्व हिरावून बसलोय? जबाबदार आपण आहोत. आपल्या सवयी, आवडी, निवडी एवढ्या विकोपाला पोहोचल्या आहेत की त्याशिवाय जगणं व त्यावर नियंत्रण मिळवणं आपल्यालाच कठीण होऊन बसले आहे. फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम यावरील सेल्फी, आम्ही इकडे चाललो, इकडे पोहोचलो व तेही प्रॉपर टाइम सांगून टाकणे म्हणजे चोरांना, लुटारूंना आ बैल मुझे मार सारखं होतंय. सावरा स्वतःला. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि या व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणी तसेच नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया मित्रांनो अशाच एका भन्नाट व्हिडिओ सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.